नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुमचं साऊस रेसिपीमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आता नवीन रेसिपी स्टार्ट करणार आहे. आज मी बनवणार आहे ढोकळा. ढोकळ्यासाठी लागणार आहे बेसन. इथे मी साखर घेतलेली आहे. हे मी थोडं आलं आणि मिरची घेतलेली आहे. मीठ आहे आणि चवीनुसार साखर घेतलेली आहे. ते मी ऑइल टाकणार आहे 1 टीस्पून. मिश्रण केलेलं टाकणार आहे. ते साखर टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. ते एकजीव करून घ्यायचं आहे पहिले. त्यानंतर थोडं थोडं पाणी ओतायचं आहे त्याच्यामध्ये. एकाच रोटेशननी फिरवायचं आहे त्याला. पाणी एकाच दिशेने फिरवायचं आहे. पाणी टाकायचं आहे, हळूहळू फिरवायचं आहे. एकाच रोटेशनने फिरवायचं आहे. याच्यामध्ये आपण हळद टाकणार आहोत थोडी आणि एकाच दिशेने असे एकाच फिरवायचं आहे. आपण इथे रोटेट एका दिशेने करत आहोत. कन्सिस्टन्सी बघा केवढी पातळ आहे. एवढीच ठेवायची आहे. आपलं रेडी झालेलं आहे. इथे बघू शकता तुम्ही. इथे 10 मिनिटं ठेवल्यानंतर आपण इथे ना इनो ॲड करणार. मी इथे इनो टाकलेला आहे. इनो ॲड करणार आहे आणि थोडं त्याच्यावरती पाणी टाकून फेटायचं आहे पूर्ण. यामध्ये ढोकळा स्टीम करणार आहे. याला पहिले ऑइल लावायचं आहे. स्टीम मी कुकरमध्ये करणार आहे. मी इथे कुकर जरा गरम करत ठेवलं आहे. ऑइल पूर्णपणे लावून घेतलेलं आहे. आता बॅटर टाकत आहे. इथे मी टाकून ठेवलेलं आहे. 20 मिनिटं ठेवायचं आहे. कुकर लावणार पण कुकरची शिट्टी मी काढलेली आहे. तडक्यासाठी हे रेडी आहे. ढोकळ्यावरती टाकण्यासाठी कोथिंबीर पेरणार आहोत. तुम्ही पण नक्की करून पहा. ये झालं. ह्याच्यावरती आपण तयार केलेलं आहे ते टाकणार आहोत.